नमस्कार मित्रांनो, आज आपण सरासरी या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न असा आहे, 88, 89, 90, 64, 77 आणि 90 यांचे काय करायचे, आपल्याला सरासरी काढायची आहे. तलाठी भरती 2023च्या परीक्षेत हा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. आता याचं सोल्युशन आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे आणि याचं सोल्युशन आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तर लक्षात द्या, आता 88, 89, 90, 64, 77, 90 यांच्या जवळची एक संख्या आपण काय करायची, सरासरी मानू. आता 80 घेऊया का, 80 सगळ्यांच्या जवळची. ठीक आहे, 80 संख्या आपण एक सरासरी मानू. एक संख्या कोणची पण ती कोणची पण मानू शकता. 88 माना, 80 माना, 90 माना, कोणची पण मानू शकतो. 80च्या जवळ सगळे अंक म्हणून 80 मानायचे. ठीक आहे. आता 80 बघा, सरासरी 80 संख्या आपण काय मांडली, सरासरी मांडली. तुम्ही कोणती पण संख्या यांची जवळची मानू शकता. 90, 80, 88, 83 कोणची पण मानू शकतो, पण आपण 80 मानू. ठीक आहे. आता ही जी संख्या आपण जी सरासरी मानतो ना, ह्या संख्येची तुलना प्रत्येक संख्येशी करायची. आता 80 आहे, 80ची तुलना 88ची करू. 80पेक्षा 88 किती जास्ती आहेत, तुम्ही बोला सर 8 जास्ती आहेत. जास्त असली तर प्लस ठेवायचं. ठीक आहे. 80पेक्षा 90 किती जास्ती आहेत, तुम्ही बोला सर 9 जास्ती आहेत. 80पेक्षा 90 किती जास्ती आहेत, तुम्ही बोला 10 जास्ती आहेत. आता बघा, 80पेक्षा 64 कितीने कमी संख्या आहे, तुम्ही बोला सर 16ने कमी आहे. म्हणून कमी असले तर वजा करायचे, जास्त असले तर अधिक करायचे. आता 80पेक्षा 77 किती कमी आहे, 3ने कमी आहे. 80पेक्षा 90 कितीने जास्ती आहे, 10ने जास्ती आहे. आता काय करायचं, पुढं मग ह्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. आपण कॅल्क्युलेशन करा. बघा, पहिले जे अधिक आहे त्यांना, ज्यांची बेरीज चिन्ह आहे ज्याकडे त्याला बेरीज करा, जे वजाबाकी त्यांचे काय करायचे, वजाबाकी करायचे. आता इथं +10 आहे, +10 किती झाले, 20 झाले. +9 किती झाले, 20 आणि 20 29. 29 आणि 8 किती झाले, 37 झाले. 37 झाले. वजा इथं -16, इथं -3 आहे. -16 -3 किती होतील, 19 होतील. वजा असल्यावर काय होतं, बेरीज होती, पण चिन्ह कोणचं असतं, वजाचं असतं. आता 37मधून 19 गेले, किती राहिले, 18 राहिले ना, 18 राहिले. हे 18 यांचे काय आले, सर्व संख्यांची काय बेरीज आली. आता बघा, सूत्र काय म्हणतं, पण सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज आणि एकूण संख्या. बेरीज किती आली, 18 आली. आता या सूत्रामध्ये मी किमती ठेवतो. ठीक आहे. आणि एकूण संख्या किती, 1 2 3 4 5 6 संख्या आहे. आणि भाग द्या, 6 1 6, 6 3 18. पण मला एक गोष्ट सांगा, आपण सरासरी किती मानली होती, 80 मानली होती ना. मग या 3मध्ये काय करायचे, ते 80 प्लस करायचे. मग सरासरी किती आली, 83. 80 आणि 3 किती, 83. हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. समजा इथं मायनस आलं असतं तर काय केलं असतं, जी पण सरासरी आपण मानतो त्याच्यामधलं मायनस करायचे. प्लस आलं तर काय करायचं, जी पण सरासरी आपण मानतो त्यामध्ये काय करायचं, प्लस करायचे. उत्तर काय मग आपलं, सरासरी बरोबर 83. हे काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा, ह्या पद्धतीने सोडवल्यानंतर ह्या पद्धतीचा तुम्ही वापर केल्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन किती सोपं होतं. त्यामुळे ह्या पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता. आता ह्या प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा आणि असेच प्रश्नासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.